मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेशनमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या बद्दल. तो म्हणजे आहे कंबाईन अल्गोज. ओके, कंबाईन अल्गोज हा एक नवीन कन्सेप्ट आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत. आणि कंबाईन अल्गोज म्हणजे केवळ 4-5 अल्गो कंबाईन करून करण्यात आलेलं स्ट्रॅटेजी नाहीये. कंबाईन अल्गोज हा इटसेल्फ एक खूप मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची अल्गोजची रिस्क मॅनेजमेंट किंवा अल्गोजचे रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे व्यवस्थितपणे मॅनेज करू शकता. किंवा तुमच्या अल्गोजमध्ये जो मॅक्झिमम ड्रॉडाऊन असतो, मॅक्झिमम ड्रॉडाऊन म्हणजे काय, मी आधी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. आपल्या चॅनलवरती, आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या चॅनलवरती आपल्या अल्गोचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्ही अजूनही चॅनलवरती गेलेले नसाल तर चॅनलवरती जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बघून घ्या. तुम्हाला आपण धनमध्ये तुम्ही अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करू शकता हे स्टेप बाय स्टेप बेसिक पासून तिकडे शिकवलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही कंबाईन अल्गोज करता तेव्हा तुम्हाला एक 2 ते 3 अल्गोज जे तुमच्यासाठी खरंच फायदेशीर ठरतील असे कसे सिलेक्ट करायचे, सोबतच तुम्ही मॅक्झिमम ड्रॉडाऊन कशा प्रकारे कमी करू शकता, मॅक्झिमम प्रॉफिट लॉस कशा प्रकारे मॅनेज करू शकता, रिस्क टू रिवॉर्ड कशा प्रकारे बेटर पद्धतीने मॅनेज करू शकतो, हे मी तुम्हाला आजच्या दिवशी शिकवणार आहे. आणि आज मी तुम्हाला एक 4 ते 5 अल्गोज जे आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शिकवलेले आहेत. आता लक्षात घ्या, जी पण लोक नवीन आलेली असतील ना, पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असतील ना, त्यांना कदाचित आधीच्या अल्गोज बद्दल माहिती नसणार. काय करायचं, आपल्या एक चॅनलवरती ना आधीचे बघा धन अल्गोवरचे बरेच सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते एकदा नक्की बघून घ्यायची. सोबतच आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट पण आहे. चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये गेलात ना, तुम्हाला एक धन अल्गो ट्रेडिंग एक वेगळी प्लेलिस्ट भेटते 5 व्हिडिओची. ते 5 व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप नॉलेज येईल, कशा प्रकारे आपण अल्गो ट्रेडिंग करतोय, का करतोय, कोणत्या स्ट्रॅटेजी करतोय त्याबद्दल. ठीक आहे. आणि सोबतच मी तुम्हाला या दिवशीचे रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे की अल्गो मध्ये काय झालं ते. ठीक आहे. सगळ्यात पहिली म्हणजे व्हिडिओला आपण सुरुवात करू ते म्हणजे कंबाईन अल्गोज हा कन्सेप्ट शिकण्यापासून. तत्पूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं की किती लोक धन मध्ये, किती लोकांचं धन मध्ये आपल्या अंडर अकाउंट आहे पहिलं म्हणजे, आणि किती लोक त्यामध्ये अल्गो ट्रेडिंग करतात. ठीक आहे. किती लोकांचं धनमध्ये अकाउंट आहे, किती लोक त्यामध्ये अल्गो ट्रेडिंग करत आहेत. लक्षात घ्या, तुमचं जर आपल्या अंडर धनमध्ये अकाउंट नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिकडून तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून घ्या. फ्री अकाउंट एकदा तुम्ही तिकडून अकाउंट ओपन करून घेतलं की त्यानंतर तुम्ही तिकडे अल्गो वगैरे सबस्क्राईब जे आहे ते नक्कीच करू शकता. सिंपल स्टेप काय, फ्रीमध्ये तुम्ही अकाउंट ओपनिंग त्या ठिकाणी तिथे जाऊन नक्की एकदा करून घ्या. आता आपण जाऊया, मी तुम्हाला पहिलं म्हणजे नेतो माझ्या धन या अकाउंट वरती. आणि इथे अल्गो ट्रेडिंगचा डॅशबोर्ड वरती कसं यायचं. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की धन वरती आल्यानंतर अल्गो ट्रेडिंगच्या डॅशबोर्ड वरती कसं यायचं ते पहिलं सांगतो मी. आधीच्या व्हिडिओज मध्येही सांगितलेलं आहे. तुम्ही जेवढीही लोक कमेंटमध्ये रिप्लाय करताय ना की आमचे अल्गोज आम्ही व्हिडिओज बघितलेत वगैरे, तर सर्वांना ते माहिती असेलच. बट जे नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो. एकदा का तुमच्या धनमध्ये आपल्या अंडर अकाउंट ओपन झालं की तुम्ही थोडंसं खाली जायचं. आपल्या डेस्कटॉप व्हर्जन वरती धन ओपन करून थोडंसं खाली जायचं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम अल्गो ऍक्टिव्ह करायचा असतो तेव्हा तुम्हाला तो अकाउंट तुमचं डेस्कटॉप वरती लॉग इन करणं गरजेचं आहे. एकदा तुमचं अकाउंट लॉग इन झालं त्यानंतर तुम्ही परत एकदा नका करू, डेस्कटॉप नाही वापरला तरी चालेल. मग तुमचा मोबाईलवरून काम होईल, बट फर्स्ट टाइम करताना डेस्कटॉप लॅपटॉप वरती तुम्हाला यावं लागतं. थोडंसं खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो फीचर्ड अल्गो ट्रेडिंग. इथे तुम्ही क्लिक करायची व्ह्यू ऑल अल्गोज वरती. एकदा का तुम्ही व्ह्यू ऑल अल्गोज वरती गेलात की तुम्हाला हा धनचा अल्गो ट्रेडिंगचा सेपरेट डॅशबोर्ड दिसतो. लक्षात घ्या, आपण धनवरती अल्गो ट्रेडिंग का करतो, मी स्वतः धनवरती अल्गो ट्रेडिंग का करतो, ह्याच्याबद्दल बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघून घ्या. बट मी स्वतः का करतो, कारण की ना इथे सर्व गोष्टी इनबिल्ड असतात. मला कोणताही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरावं लागत नाही. कोणतेही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरावं लागत नाही. मी थर्ड पार्टी सॉफ्टवेअरही वापरायचो, पण आता सध्या मी थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरत नाही कोणत्याही स्टॉक मार्केटच्या अल्गोसाठी. बिकॉज धनमध्ये इनबिल्ड फीचर्स अवेलेबल झालेले आहेत, इनबिल्ड अल्गो अवेलेबल झालेले आहेत, ज्याचे रिझल्ट सुद्धा बेटर आहे, ज्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट सुद्धा बेटर आहे. सर्व गोष्टी बेटर आहेत म्हणून मी याच गोष्टी इथे वापरतो, ज्यामुळे कोणतेही ग्लिचेस होत नाही. मला माझं ब्रोकर वारंवार लॉग इन लॉग आउट करत बसावं लागत नाही. एकदा मी अल्गो टाकला की तो ऑटोमॅटिकली चालत राहतो, जोपर्यंत मी त्याला बंद करणार नाही तोपर्यंत. बंद केला की तो बंद होईल, पण तोपर्यंत तो ऑटोमॅटिकली चालत राहतो. त्यामुळे मी स्वतः धन हा प्लॅटफॉर्म वापरतो फॉर अल्गो ट्रेडिंग. एकदा का तुम्ही इथे आलात, आता लक्षात घ्या, तुमचा जर हा जो प्रश्न असेल ना की मी कोणता अल्गो वापरू, त्यासाठी मी एक एक अल्गो वरती व्हिडिओ चॅनलवरती बनवलेत. तुम्ही चॅनलला गेलात की तुमचा तो प्रश्न राहणार नाही मी कोणता अल्गो वापरू, कारण की मी मला ऑलरेडी सांगितलंय. पण आज मी तुम्हाला ना कॉम्बिनेशन कंबाईन अल्गोज शिकवणार आहे. म्हणजे
तुम्ही एक पेक्षा जास्त अल्गोज वापरणं काय गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. सो काय करायचं, आपण जे अल्गो वापरतो ना इथे, ते आपण फक्त वापरतो ऑप्शन सेलिंगचे. सो ट्रेडिंग अल्गोज वरती यायचं आणि ट्रेडिंग अल्गोज मध्ये आल्यानंतर जायचं क्रेडिट स्प्रेड मध्ये. आपण इथे फक्त क्रेडिट स्प्रेडवाले अल्गो वापरतो कारण की सध्या तरी मला फक्त त्यांचाच रिझल्ट बेटर वाटतो. यस, ऑप्शन बाईंगचे अल्गो पण आहेत काही चांगले, बट ऑप्शन बाईंग मध्ये रिस्क खूप जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. ऑप्शन बाईंग मध्ये मोठा प्रॉफिट होईल तर मोठा लॉस पण होईल. सो आपण ते अल्गो जास्त वापरत नाही. एखादा ठीक आहे, बट मी सध्या तरी ते अल्गो वापरत नाहीये कोणताच ऑप्शन बाईंगचा. माझा फोकस आहे करंटली ऑप्शन सेलिंगच्या अल्गोज वरती. ठीक आहे. सो क्रेडिट स्प्रेड मध्ये यायचं. मी इथे ना तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक साधारणतः 4 ते 5 अल्गोज डिस्कस केले चॅनलला. मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा तुम्ही त्यापैकी कोणकोणते अल्गो वापरता. ठीक आहे. तुम्ही जर आपल्या अंडर अकाउंट असेल आणि अल्गो वापरत असेल तर तुम्हाला बेनिफिट असं आहे ना की आपलं त्यावरती लक्ष असतं. म्हणजे तुमचं जर अकाउंट आपल्या अंडर धनमध्ये आहे आणि तुम्ही त्यामध्ये जर अल्गो यूज करत असाल तर आपलं त्या अल्गोज वरती, तुमच्या अल्गोज स्ट्रॅटेजीज वरती लक्ष असो, जेणेकरून आपण तुम्हाला बेटर सर्व्हिस देऊ शकतो. आम्हाला समजत असतं की कोणत्या अल्गोज मध्ये प्रॉफिट होतंय, कोणत्या अल्गोज मध्ये लॉस होतोय. मग कंटिन्यू लॉस असेल तर तुम्ही अल्गो तो का बंद केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडून समजू शकतात. So त्यासाठी गरजेचं धन अकाउंट आपल्याकडे असणं. आणि सोबतच धन अकाउंट आपल्याकडे असेल तर मी तुमच्यासाठी ह्या अल्गो बद्दल एक अशी ऑफर घेऊन येणार आहे जी तुम्हाला ह्याच्या आधी किंवा ह्याच्यानंतर सुद्धा कुठेही भेटू शकत नाही. ओके, डायरेक्ट धनकडून पण भेटू शकत नाही अशी ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच. जर तुमच्या आपल्या अंडर अकाउंट आहे, धनमध्ये आहे तर. ठीक आहे. सो आणि प्लस दर महिन्याला तुम्हाला आपले कोर्सेस वगैरे भेटतातच ज्यांचं अकाउंट आहे ना. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला 5 अल्गो कोणते कोणते सांगितले, तुम्ही कोणते कोणते अल्गो वापरता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलं आहेच. आता मी तुम्हाला सांगतो की मी कोणते अल्गो वापरतो आणि त्याचं कंबाईन रिझल्ट काय आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. सो मी पहिलं म्हणजे तुम्हाला माझे अल्गोज दाखवतो. इथे बघा, माय अल्गोज दाखवतो. माय अल्गोजने आजच्या दिवसात किती प्रॉफिट केलेलं आहे तो दाखवतो. ओव्हरऑल माझा प्रॉफिट किती चालू आहे हे अल्गोज यूज करताना ते दाखवतो. आणि आजच्या दिवसामध्ये अल्गोज जे आहेत ते काय करत आहेत, म्हणजे आता आजचा दिवस म्हणजे मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, जेव्हा बनवतो आहे तुमच्या समोर लाईव्ह मध्ये, तेव्हाच सांगतो. सो आजच्या दिवसामध्ये काय काय पोझिशन घेतला, किती किती प्रॉफिट आहे ते दाखवतो. तुम्हाला जर डिटेल पोझिशन पाहायचे असतील तर तुम्ही ते आपल्या ह्याच्यामध्ये येऊ शकता, म्हणजे पोझिशन्स मध्ये येऊ शकता. पोझिशन्सचा ऑप्शन आहे, सो पोझिशन्स मध्ये या. इथे तुम्हाला ओपन पोझिशन्स दिसतील, क्लोज पोझिशन्स दिसतील, प्रॉफिट बुकिंग सर्व काही तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो ह्या प्रकारचे अल्गोज मी वापरतो आहे सध्या आणि इथे तुम्हाला अल्गोचा डॅशबोर्ड दिसतो. क्लिअर आहे, किती पैसे लावलेत, किती प्रॉफिट आहे, काय वगैरे वगैरे. सो आता ज्यांनी अल्गोमध्ये ट्रेड नाही घेतला, ज्या अल्गोने, त्याचे 0-0 दिसतात. ज्यांनी घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट लॉस जे काही त्या अल्गोमध्ये चालू असेल ते दिसेल. आता मी तुम्हाला हे 6 अल्गोज जे आहेत, काय वाटतं तुम्हाला मी हे 6 अल्गो का टाकले असतील? असंच टाइमपास म्हणून टाकले असेल, माझा वेळ जात नाही म्हणून टाकले असेल, किंवा काहीतरी याच्यामागे रिसर्च केला असेल ना. सो आज मी तो तुम्हाला सांगणार आहे की कंबाईन अल्गोज म्हणजे काय. सुरुवात करूया शिकायला. सो मी तुम्हाला इथे घेऊन जातो पहिलं म्हणजे ट्रेडिंग अल्गोज वरती, आणि मी तुम्हाला असं समजतो की तुम्ही आता नवीन आहात. तुम्ही 1 ते 2 अल्गो साधारणतः टाकले. जेवढे पण लोकांचे आपल्याकडे अकाउंट आहे, 1, 2 ते फार फार 3 अल्गोज त्यांनी टाकलेले आहेत. बरोबर, कारण की एका अल्गोला कॅपिटल लागतं 1 लाख रुपये. एका अल्गोला कॅपिटल लागतं 1 लाख रुपये. ओके, आता यामध्ये ना अजून एक डाऊट येतो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे अल्गोज ना क्रेडिट स्प्रेड करतात. ओके, क्रेडिट स्प्रेड म्हणजे काय? ही एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे. ओके, ही एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे. सो ते डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज हे अल्गोज करत असतात. मला कोणी सांगेल का की क्रेडिट स्प्रेड करायला साधारणतः किती कॅपिटल लागतं? जर तुम्हाला एक क्रेडिट स्प्रेड करायचं साधारणतः किती कॅपिटल लागतं धनमध्ये? कोणी मला सांगेल? मी इथे तुमच्या समोर ना धनचा जर ऑप्शन ट्रेडरवाला माझ्याकडे ओपन झाला तर मी तुम्हाला तोही या ठिकाणी दाखवतो. ओके, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किती कॅपिटल लागतं एक क्रेडिट स्प्रेड करण्यासाठी ते. ठीक आहे, पॉप्युलर स्ट्रॅटेजीज मध्ये मला मी बघतो मला क्रेडिट स्प्रेड भेटतोय का निफ्टीमध्ये. ओके, सांगितलं तुम्ही स्वतः बघा. या ठिकाणी ना मी तुम्हाला एकच मिनिट, एखादा क्रेडिट स्प्रेड मला भेटतोय का, किंवा मी तुम्हाला तयारच करून दाखवतो, म्हणजे रेडीमेड दाखवण्यापेक्षा तयारच करून दाखवतो. चला, आता समजा एक्सपायरी मी घेतली 25 ऑगस्टची, आणि 25 ऑगस्ट मध्ये ना मी एक कॉल सेल केला 24,200चा, आणि एक कॉल बाय केला मी त्याच्यापेक्षा आउट ऑफ द मनी जाऊन 24 समजा 400चा नको, 24 अजून लांबचा करतो. ओके, 24,600चा. सो हा झाला माझा क्रेडिट स्प्रेड. मी कॉल का सेल केला की मार्केट खाली गेल्यानंतर मला प्रॉफिट होईल आणि ह्याच्यामध्ये माझा लॉस अनलिमिटेड होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अल्गोमध्ये ना एक स्पेसिफिक स्टॉप लॉस पण असतो. सो असं नाही की एवढा मोठा लॉस होणार, स्पेसिफिक स्टॉप लॉस त्या ठिकाणी असतोच नेहमी. सो आता बघा,
मला सांगा या ठिकाणी जे तुम्हाला किती मार्जिन लागलंय, या ठिकाणी तुम्हाला किती मार्जिन लागलं ह्या अल्गोला, सॉरी ह्या ट्रेडला? 57,000 रुपये. ओके, मी हे एक्झाम्पल देतोय, तुम्हाला काय दाखवत नाही असं करा वगैरे, एक्झाम्पल आहे. हा माझा क्रेडिट स्प्रेड आहे, ह्याला किती मार्जिन लागलंय? 57,000 रुपयाचं ह्याला मार्जिन लागलं. 57,000 रुपयाचं मार्जिन ह्याला लागलं, ते आपण 60,000 पकडू. आणि इथे जेव्हा तुम्ही अल्गो सबस्क्राईब करायला जाता, कोणता पण अल्गो, तेव्हा तुम्हाला किती मार्जिन दिसतंय रिक्वायर्ड? 1,00,000. सो याचा अर्थ काय माहितीये का? हा अल्गो ना तुम्हाला असं सांगतो की तुमच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये पाहिजेत, तरच तुम्ही हा अल्गो वापरू शकता. भले तो अल्गो कॅपिटल वापरेल तुमचं 60,000, 50,000, 55,000, एवढंच तुमचं कॅपिटल वापरणार तो. सर्व नाही वापरणार. पण तो सांगताना काय सांगणार की मला 1,00,000 रुपये माझ्या अकाउंटला पाहिजेतच. सो ही एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटची पद्धत झाली. काय पद्धत आहे? समजा 1,00,000 रुपये तुम्ही अकाउंटला टाकलात, तुमच्या अल्गोने तुम्हाला 2 दिवस लॉस दिला. तर हा प्रश्न ना नेहमी विचारतात लोक आपली. ज्यांनी पण अल्गो सबस्क्राईब केलं की ज्यांना करायचे ते नेहमी विचारतात की आम्ही 1,00,000 रुपये अकाउंटला टाकले आणि आम्हाला लॉस झाला तर काय? म्हणजे 2 वेळा लॉस झाला, 3 वेळा लॉस झाला तर काय? लक्षात घ्या, जरी तुमचा समजा 2 वेळा लॉस झाला, 2-2, 3-3 हजाराचा, समजा मी असं समजतो तुमचा 10,000चा लॉस झाला, तरी तुमच्या अकाउंटला 90,000 रुपये असणार आणि अल्गोला लागतात फक्त 60,000. सो तुम्ही 1,00,000 रुपयाचा कॅपिटल टाकला आणि लॉस जरी झाला तरी तो अल्गो तुमच्याकडे अजून पैसे ऍड करा असं म्हणत नाही. एकदा तुमचा अल्गो ऍक्टिव्हेट झाला की झाला, तो अजून पैसे ऍड करा असं नाही म्हणत. तो फक्त 1,00,000 रुपये सुरुवातीला का घेतो की अरे लॉस झाला 1-2 दिवस तर माझ्याकडे कॅपिटल हवं म्हणून. तुमचं ऍक्च्युली काम होतं 50-60 हजार रुपयामध्येच. समजा तो टेन्शन घेऊ नका की तुम्हाला लॉस झाला तर परत परत पैसे ऍड करावे लागतील का, 1,00,000 मेंटेन ठेवावे लागतील का, असं काही नाही. ठीक आहे, कारण की प्रत्येक वेळेला काय प्रॉफिट होणार असं नाही, लॉस होणार, प्रॉफिट होणार, ओव्हरऑल रिझल्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि आपण इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी तिथे समजून घेतलेत. तुम्ही म्हणाल की मला एखादी स्ट्रॅटेजी दाखवा, सो सर्व स्ट्रॅटेजी ज्या मी इथे आता सांगतोय ना, सर्व स्ट्रॅटेजी बद्दल व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. चॅनलला जाऊन आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुम्ही युट्यूबला जर पाहत असाल तर नक्की लाईक करा, कारण लाईक वगैरे फार कमी लोक करतात, मी बघितले. ठीक आहे, येऊया आता परत एकदा टॉपिकवरती. हे आता उडवून टाकूया, मी तुम्हाला फक्त एक दाखवलं कॅपिटल किती लागतं ते. ठीक आहे, आता हे तुम्ही आलात, आता मी तुम्हाला ना एखादा अल्गो इथे सिलेक्ट करतो जो मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आपण अल्गो कोणता? डॅम्पर क्रेडिट स्प्रेड. ओके, समजा डॅम्पर क्रेडिट स्प्रेड मी इथे वापरतो. जेव्हा मी डॅम्पर क्रेडिट स्प्रेडला येणार, इथे मला सर्व त्याचे रिझल्ट दिसतात, पास्ट ट्रेड्स दिसतात, अल्गो परफॉर्मन्स दिसतो. याबद्दल मी डिटेल डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हा सर्वांसाठी आणि माझा हा अल्गो चालू पण आहे. अल्गो ऍक्टिव्ह दिसतो म्हणजे माझा अल्गो चालू पण आहे. ठीक आहे, आता मला करायचं आहे ह्या अल्गोचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय? आता मला सांगा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक स्टॉक आहे आणि अजून एक दुसरा व्यक्ती त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ना 5 स्टॉक्स आहेत जे त्याने वेल डायव्हर्सिफाय घेतलेत. ओके, वेल डायव्हर्सिफाय घेतले, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड देणारे स्टॉक्स पण आहेत किंवा तुमचे निफ्टी 50 मधले स्टॉक पण आहेत किंवा स्मॉल कॅप पण आहेत, मिड कॅप पण आहेत, असे डायव्हर्सिफाय स्टॉक्स आहेत. सो मला सांगा तुमचा कोणाचा पोर्टफोलिओ, ह्या दोघांपैकी कोणाचा पोर्टफोलिओ योग्य प्रकारे डायव्हर्सिफाईड आहे? भले या एक स्टॉक वाल्याने 1,00,000 टाकलेत आणि 5 स्टॉक्स वाल्याने 20,000 रुपये प्रत्येकी टाकले, म्हणजे ओव्हरऑल पैसे सेमच टाकले, 1,00,000 1,00,000. बट कोणाचा पोर्टफोलिओ व्यवस्थित डायव्हर्सिफाईड आहे, ज्याने एक सर्व सेक्टर्स कव्हर केलेले असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी योग्य पद्धतीने पैसे टाकले असेल त्याचे. कारण की त्याच्यामध्ये कसं आहे, समजा 5 शेअर्स आहेत, एक जरी पडला, 2 जरी पडले तरी बाकीचे 3 त्याला वरती नेऊ शकतात. पण एका स्टॉकचं कसं आहे, एक जर पडला तर तो तसाच राहू शकतो, लॉस होऊ शकतो, एकदा वाढत राहिला तर मोठा प्रॉफिट येऊ शकतो. सो ही दुधारी तलवार आहे. पण नेहमी आपण म्हणतो ना की आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असला पाहिजे. तोच रूल तुमच्या अल्गो पोर्टफोलिओला लागू होतो. तुमचा अल्गो हा एक पोर्टफोलिओ म्हणून विचार करा, इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी म्हणून विचार करू नका. तुमच्या 5 स्ट्रॅटेजी तुमच्या चालू आहेत, त्यातल्या 2 स्ट्रॅटेजी लॉस देत असतील, देऊ दे ना, बट ओव्हरऑल बाकी 3ने प्रॉफिट दिला पाहिजे. ह्याला एक ओव्हरऑल पोर्टफोलिओ म्हणून ट्रीट करा. कोणताही अल्गो 100 पैकी 100 दिवस प्रॉफिट देणार नाही, 10 पैकी 10 दिवस प्रॉफिट देणार नाही. पण तुमच्याकडे वेगवेगळे अल्गोज असतील, एक इंट्राडे वाला अल्गो असेल, एक ओव्हरनाईट वाला अल्गो असेल, एक वीकली वाला असेल, एक मंथली वाला असेल, तर तुम्हाला व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. सो हे आपल्याला आता बघायचं आहे. नुसतं कंबाईन अल्गोज म्हणजे मी काय तुम्हाला नावं नाही सांगणार 4-5 अल्गोची. तो अल्गो जर तुम्ही घेतलात तर तुमची रिस्क किती प्रकारे कमी होऊ शकते तेही हा सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी ना तुम्हाला मॅक्झिमम ड्रॉडाऊन दिसतो आहे 20%. ह्या अल्गोचा मॅक्झिमम ड्रॉडाऊन दिसतोय 20%. म्हणजे काय माहितीये, हा अल्गो जेवढा वापरला गेलेला आहे ना, सो असं झालेलं आहे मॅक्झिमम की, म्हणजे असं मॅक्झिमम लॉस किती झालाय, एखाद्याने 1,00,000 रुपये लावले तर त्याचे मॅक्झिमम लॉस किती झाला आहे 20%चा. म्हणजे एका दिवशी नाही,
एका दिवशी नाही, कमी होत 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 लॉस होत होत मॅक्झिमम ड्रॉ डाऊन म्हणजे त्या कॅपिटलचा मॅक्झिमम ड्रॉ डाऊन झाला 20%, म्हणजे 80,000 रुपये. म्हणजे असंही झालेलं आहे की 1 लाखाचे मॅक्झिमम 80,000 रुपये राहिलेले, तर परत ते ऑब्व्हियसली रिकव्हर झाले. सो याला म्हणतात मॅक्झिमम ड्रॉ डाऊन. सो अल्गो करताना आपल्याला हे बघायचं असतं की मॅक्झिमम ड्रॉ डाऊन कोणत्या ठिकाणी कमी येते. आता बाकीचे पण फॅक्टर्स असतात, रिटर्न्स पण बघतो आपण, किंवा विन मंथ बघतो, विन डेज बघतो, विन क्वार्टर्स बघतो, बट मॅक्झिमम ड्रॉडाऊन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर कोणत्याही ऑप्शन बाईंगचा अल्गो करायला गेलात ना, तर इथे मॅक्झिमम ड्रॉडाऊन जास्त असतो. 70-80% असतो. म्हणजे काय की तुम्ही 100 रुपये लावला तर त्यातले 80 रुपये जाऊ शकतात, किंवा आधी असं झालेलं आहे, गेलेले आहेत. ओके, सो ऑप्शन बाईंग एवढा रिस्की आहे. ठीक आहे. आता मॅक्झिमम ड्रॉडाऊन 20% आहे. सो समजा आता मला ना ह्या अल्गो सोबत अजून 4-5 अल्गोज मारायचे आहेत. म्हणजे एक पोर्टफोलिओ मला बनवायचा. लक्षात घ्या, पोर्टफोलिओ बनवायचं तर प्रत्येक अल्गोला 1-1 लाख रुपये लागणार तुम्हाला मिनिमम. तर तेवढं तुमच्याकडे कॅपिटल हवं. आता इथे मी गेलो कंबाईन अल्गोज वरती. कंबाईन अल्गोज मध्ये म्हणजे मी हे अल्गो अदर अल्गो सोबत कंबाईन करून बघतो काय होतंय. कंबाईन अल्गोज मध्ये गेलो, इथे मला ऑप्शन येतो आहे ऑल अल्गोज किंवा क्रेडिट स्प्रेड. सो ऑल अल्गोज म्हणजे काय, मला हा अल्गो बाकीच्या सर्व अल्गोज सोबत कंबाईन करून बघायचं आहे की माझे रिस्क कमी कुठे होते. बट मी म्हटलं की मी ऑल अल्गोज वापरत नाही, मी फक्त क्रेडिट स्प्रेड वापरणार. ठीक आहे. आता एक गोष्ट, एक गंमत बघा, इथे खाली या. खाली तुम्हाला हे जे दिसतंय ना ग्रीन लाईन, ग्रीन कलर, हा ग्रीन कलर दिसतोय डॅम्पर क्रेडिट स्प्रेड आहे अल्गोचा, जिथे मॅक्झिमम ड्रॉडाऊन आहे 20%. तुम्हाला काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट ह्या व्हिडिओमध्ये, इम्पॉर्टंट टॉपिक सुरुवात झालेली आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आत्ताच करा, रेज हँड करा, मला बघायचं किती लोक अटेंटिव्ह आहेत, फटाफट लाईक करा. सुरुवात करूया. ओके, आता इथं ह्या अल्गोचे 1 महिन्याचे रिटर्न, 3 महिन्याचे रिटर्न, 6चे रिटर्न, 1 वर्षाचे रिटर्न आणि मॅक्झिमम ड्रॉडाऊन. आता ऍज अ ट्रेडर माझं एम काय असणार की हा मॅक्झिमम ड्रॉडाऊन कुठे कमी होतोय. जर मी कोणता अल्गो घेतला तर मॅक्झिमम ड्रॉडाऊन कमी होतं, आणि प्लस कोणता अल्गो वेल डायव्हर्सिफाय. आता मला माहिती आहे डॅम्पर क्रेडिट स्प्रेड हा इंट्राडे अल्गो आहे. डॅम्पर क्रेडिट स्प्रेड हा इंट्राडे अल्गो आहे. ठीक आहे, इंट्राडे मध्ये ट्रेड घेतो. सो ते ह्या समजा सोबत मी एक अल्गो लावतो, तो म्हणजे आहे मी सर्वांना सांगितलेला, तो अजून एकदम फेमस अल्गो आहे, तो म्हणजे झेन क्रेडिट स्प्रेड. झेन क्रेडिट स्प्रेड बद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती, तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, सो आता मी इथे शोधतो झेन क्रेडिट स्प्रेड. ठीक आहे, झेन क्रेडिट स्प्रेड किती बघा, तुम्हाला स्कोर वगैरे आलेला असेल. ओके, स्कोर इथे अल्गो स्कोर्स कंबाईन रिटर्न रिक्स वगैरे सगळं स्कोर आहे, सोडून द्या. मी इथे ना झेन क्रेडिट स्प्रेड ऑन करतो. झेन क्रेडिट स्प्रेड मी ऑन केला. सो आता तुम्हाला या ठिकाणी ही जी ऑरेंज लाईन आली, ऑरेंज लाईन नाही, सॉरी, ही जी लाईन आली ती आलेली आहे झेन क्रेडिट स्प्रेडची. इथे बघा, मी 1 मिनिट क्लिक करते. इथे ही जी लाईन आहे ना, इथे बघा, इथे तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला समजेल की ग्रीन लाईन आहे डॅम्परची, थोडीशी ब्ल्यू लाईन आहे झेन क्रेडिट स्प्रेडची. ठीक आहे. आता मग त्याने कसे रिटर्न्स दिले ते आलं. सो आता बघा, मी 2 अल्गोना इथे कॉम्बिनेशन केलं, मी अजून टाकले नाही, मी चेक करतोय. हे तुम्हीही करू शकता. ही गोष्ट तुम्हीही करू शकता. तुमच्याकडे समजा अल्गो सबस्क्राईब केलेले नाहीये तरी तुम्हीही करू शकता. असं नाही की माझ्याकडे अल्गो सबस्क्राईब केला म्हणून मी बघू शकतो, अजिबात नाही. तुमचा आपल्या अंडर धनमध्ये अकाउंट आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला चेक जरी करायचं आहे ना, तरी ऍटलिस्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये धनमध्ये अकाउंट ओपन करा, ह्याच गोष्टी चेक करा. यूज करा की नका करू तुमचा प्रश्न आहे टोटली, बट ऍटलिस्ट चेक करा. ओके, आता खाली आलो. सो इथे आल्यानंतर मला काय दिसतंय, जेव्हा मी हे ओव्हरऑल दोन्ही अल्गो कंबाईन केले ना, तर माझा मॅक्झिमम ड्रॉडाऊन आला 14.35%. माझा हा पोर्टफोलिओ झाला, 2 अल्गोचा पोर्टफोलिओ झाला, माझा ड्रॉडाऊन झाला 14%च्या आसपास. सुरुवातीला तो होता 20%, आता तो कमी होऊन आला 14%. म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे झेन आणि डॅम्पर क्रेडिट स्प्रेड जर मी एकत्र केलं तर चांगली गोष्ट आहे. सध्या तरी वाटते चांगली गोष्ट. त्यानंतर तिसरा अल्गो आपण टाकायचा, तो म्हणजे कर्वेचर क्रेडिट स्प्रेड. मी इथे ज्याही अल्गोची नावं घेतोय ना, सर्व अल्गोज बद्दल मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती अवेलेबल. ओके, कर्वेचर क्रेडिट स्प्रेड. जेव्हा मी कर्वेचर ऍड केलं, इथे बघा, परत ह्या मॅप वरती मी येतो, इथे मला कर्वेचरचा कलर कोणता आहे दिसतो. कर्वेचरचा कलर आहे रेड. ओके, सो आता रेड लाईन कुठे जाते बघा, थोडंसं खाली या. आता कॉम्बिनेशन काय सांगतोय बघा, कॉम्बिनेशन सांगतोय मॅक्स ड्रॉडाऊन कमी होऊन आलेला आहे 10%. म्हणजे जेव्हा तुम्ही हे तीनही अल्गो कंबाईन कराल त्यावेळेला तुमचा मॅक्स ड्रॉडाऊन मॅक्झिमम 10% आहे. म्हणजे ह्या 3 अल्गोला लागतील 3 लाख रुपये. सो मॅक्झिमम तुमचे 30,000 रुपये गेलेले आहेत, असं आतापर्यंत झालेलं आहे. ड्रॉडाऊन अगदी कमी झाला. ठीक आहे, तीनही अल्गो वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला परत एकदा, पहिला अल्गो जो आहे ना डॅम्पर क्रेडिट स्प्रेड, हा आहे इंट्राडे अल्गो. इंट्राडे अल्गो. सेकंड आहे झेन क्रेडिट स्प्रेड, तो आहे ओव्हरनाईट स्ट्रॅटेजी वाला अल्गो. आणि तिसरा जो आहे ना कर्वेचर क्रेडिट स्प्रेड, तो सुद्धा ओव्हरनाईट अल्गोज आहे, बट तो फक्त कॉल मध्ये ट्रेड करतो का, कॉल फक्त सेल करतो, ऑपॉर्च्युनिटी असं. 3 अल्गो वेगळ्या प्रकारचे आहेत. आता त्यानंतर इथे बघा, हे 3 अल्गो माझ्याकडे आहेत का बघूया.
तर डॅम्पर आहे, कर्वेचर आहे, झेन आहे. म्हणजे मी जे करतो तेच तुम्हाला दिलं, असं तुम्हाला काही पण मनाला वाटेल ते दिलेलं नाही. ते त्यानंतर आता बघूया आपण डेल्टावाला एखादा अल्गो, म्हणजे जो डेल्टाचा वापर करतो. सो थोडंसं खाली या, थोडंसं खाली इथे बघा कुठे गेला तो, हा डेल्टा रोटेशन क्रेडिट स्प्रेड. ठीक आहे, डेल्टा रोटेशन क्रेडिट स्प्रेड एक्सपायरी, तो अल्गो मी ऍड केला. तुम्हाला त्याचा कलर बघा काय दिसतं, ब्ल्यू दिसतं डेल्टा रोटेशन. थोडंसं खाली आहे इथे बघा, जेव्हा मी डेल्टा रोटेशन ऍड केला तेव्हा माझा मॅक्स ड्रॉडाऊन झाला 11%, म्हणजे थोडासा 1% वाढलाय. ओके, जेव्हा मॅक्स ड्रॉडाऊन झाला 11%, आणि माझे रिटर्न्स मध्ये हा इथे कशा प्रकारे रिटर्न्स पण बघा, मी खरं म्हणजे तुम्हाला रिटर्न्स दाखवत नाहीये, मी फक्त ड्रॉडाऊन वरती फोकस करतोय, कारण की तुम्हाला रिटर्न्स पेक्षा रिस्क समजली पाहिजे म्हणून. ठीक आहे, आता सो इथे मी ऍड केलेला होता, कोणता होता, डेल्टा रोटेशन. डेल्टा रोटेशन माझ्याकडे आहे का? सो इथे बघा, डेल्टा रोटेशन माझ्याकडे आहे. आज त्याने ट्रेंड नाही घेतला पण माझ्याकडे अवेलेबल. त्यानंतर कोणता, डेल्टा रिपल क्रेडिट स्प्रेड. सो हा पण एक डेल्टावाला आहे. सो तो पण मी इथे ऑन करतो. बरं, हे मी मला आवडतात म्हणून नाही घेतले, हे अल्गो सबस्क्राईब करण्याआधी याचे सर्व रिझल्ट अनालिसिस केलेले आहेत. तुम्ही इंडिव्हिज्युअली जाऊन बघू शकता. ओके, डेल्टा रिपल. डेल्टा रिपल ऍड केल्यानंतर इथे बघा, डेल्टा रिपलचे रिझल्ट झाले. डेल्टा रिपल ऍड केल्यानंतर तुमचा मॅक्झिमम ड्रॉडाऊन परत एकदा कमी होऊन झाला 9.3%. ठीक आहे, 9.3%. बरं, हे झाल्यानंतर तुम्हाला ना इथे इंडिव्हिज्युअल अल्गोचे सुद्धा मॅक्झिमम ड्रॉडाऊन येतात, इंडिव्हिज्युअल अल्गोचे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की माझा कोणताही अल्गो शक्यतो 30% पेक्षा जास्त मॅक्झिमम ड्रॉडाऊन देत नाही. हा एक देतोय 32, बट ठीक आहे, म्हणजे एखादा अल्गो 32 देतो, ठीक आहे, तो थोडी रिस्क पण घेतो. सो असं नाही की सगळेच अल्गो 30% पेक्षा जास्त मॅक्झिमम ड्रॉडाऊन देतात, असं अजिबात नाहीये. सो हा गुलाबीवाला कोणत्या 32 तुम्ही बघू शकता, डेल्टा रिपल वाला आहे. ओके, डेल्टा रिपल क्रेडिट स्प्रेड वाला आहे. सो तो सध्या 32% देतोय. आपण चेक करू, आपल्याला वाटलं की रिझल्ट खराब होते, आपण त्याला स्टॉप करू शकतो पुढे जाऊन, बट सध्या काही करायची गरज नाही. आणि त्यानंतर शेवटचा अल्गो तो म्हणजे असा आहे ना, जो वीकली एक्सपायरी वाला अल्गो, म्हणजे तो वीकली एक्सपायरीचे ट्रेड घेतो. मी त्याबद्दल व्हिडिओ पण बनवलाय चॅनलला, इथे बघा, वीकली ऑप्शन्स अल्गो स्ट्रॅटेजी. चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे, चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता. त्यामध्ये मी त्या अल्गो बद्दल सांगितलंय. त्याचं नाव आहे रेशो फ्लक्सर. रेशो फ्लक्सर जेव्हा मी ऍड करतो तेव्हा माझा मॅक्झिमम ड्रॉडाऊन येऊन थांबतो 7.79% वरती. आणि रेशो फ्लक्सर ह्या अल्गोचा मॅक्झिमम ड्रॉडाऊन आहे 4.2, म्हणजे खूप कमी मॅक्झिमम ड्रॉडाऊन आहे. आणि तुमची रिक्स ह्या प्रकारे व्यवस्थित मॅनेज होते जेव्हा तुम्ही हे 6 अल्गोज करता. तर तुम्ही हे 6 अल्गो केले तर तुमची मॅक्स ड्रॉडाऊन येतो फक्त साधारणतः 8%च्या आसपास. म्हणजे तुम्ही समजा 6 अल्गोतलं 6 लाख रुपये लावले, तर तुम्हाला मॅक्झिमम मॅक्झिमम लॉस, म्हणजे एका दिवसातला लॉस नाहीये हा, असे 4-5 दिवस लॉस होत 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 लॉस होत होत मॅक्झिमम लॉस तुमचा जाऊ शकतो 48,000 रुपयापर्यंत, असं आतापर्यंतच्या रेकॉर्डवर दिसते. ठीक आहे, समजा तुम्हाला वाटतं 32% वाला मी रिमूव्ह करेन. 32% वाला कोणता आहे, डेल्टा रिपल आहे. तुम्ही डेल्टा रिपल रिमूव्ह करा, जेणेकरून तुमचा मॅक्स ड्रॉडाऊन किती झाला, 8.82, थोडासा वाढला, कारण की कसं आहे कॉम्बिनेशन मध्ये ते कमी होतं. सो त्यामुळे म्हणून मी जनरली नाही घालवता, मी सुद्धा डेल्टा रिपल करत असतो. ओके, इथे बघा, तो अजून कमीच झाला माझा मॅक्स ड्रॉडाऊन या ठिकाणी सुद्धा. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही कंबाईन अदर अल्गोज वरती क्लिक करून ह्या गोष्टी अनालिसिस करू शकता. मी तुम्हाला असं नाही म्हणत की हे सर्व अल्गो यूज करा, तुम्ही अनालिसिस करा. तुम्ही अजून कोणता तरी अल्गो टाका, त्याचं अनालिसिस करा की मॅक्स ड्रॉडाऊन काय होतं. तो अल्गो त्या अनालिसिसला टाकणे आधी त्याचं इंडिव्हिज्युअल अनालिसिस करा. इंडिव्हिज्युअल अनालिसिस कसं करतात मी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, ते बघून घ्या आणि त्यानंतर इथे टाका. सध्या मी 6 अल्गो करतोय. आता जर तुम्हाला 6 अल्गो करायचे असतील, असे इथे किती लोक आहेत मला सांगा, ज्यांना एक साधारणतः 4 ते 5 अल्गोज करण्याची इच्छा आहे. ज्यांना 1-2 अल्गोज करायचे ते ऑब्विसली करतात. ज्यांना साधारण 4 ते 5 अल्गोज करण्याची इच्छा आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांच्यासाठी मी अजून एक गोष्ट सांगतो. इथे बघा, जर तुम्ही, तर समजा मी इथे ना माझा दुसरा अकाउंट आहे, इथे ओपन करतो आणि ह्या अकाउंटमध्ये मी येऊन ट्रेडिंग अल्गोज मध्ये जाऊन क्रेडिट स्प्रेड मध्ये जाऊन समजा कर्वेचर क्रेडिट स्प्रेड वर गेलो. ओके, इथे बघा, कर्वेचर क्रेडिट स्प्रेड ह्या अल्गोवरती मी गेलो. सो इथे हे कोणताही अल्गो डिप्लॉय करताना ना मला चार्जेस द्यावे लागतात. हे मी तुम्हाला आधीच्या सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला कोणता अल्गो डिप्लॉय करायचा असेल मला चार्जेस द्यावे लागतात. आता हे जे चार्जेस आहेत ना, हे काही अल्गोचे आहेत 650, काही अल्गोचे आहेत 750 वगैरे असे. सो मला सांगा, एक साधारणतः आपण पकडूया की 750 चार्जेस आहे एखाद्या अल्गोचा, म्हणजे महिन्याला 750 रुपये जाणार हा अल्गो तुमच्याकडे रन करण्यासाठी. बरं, इथे बेनिफिट काय रन करण्याचा, की ते कोणतंही थर्ड पार्टी ऍप नसल्यामुळे तुम्हाला ब्रोकर अटॅच करावं लागत नाही, एपीआय की टाकावी लागत नाही, रोज सकाळी जर लॉग इन करत नाही. जर तुम्ही थर्ड पार्टी वरती करताना तुम्हाला रोज सकाळी जर लॉग इन मारावं लागतं, तर इथे लागत नाही करायला, ऑटोमॅटिकली सगळं होतं. ब्रोकर तुमचं ऑटोमॅटिकली करतो, तुम्हाला अकाउंट बघावं पण लागत नाही.
सो 750 रुपये तुम्ही एका अल्गोचे देताय आणि जर तुम्ही असे 4 अल्गो करताय ना, तर तुमचा खर्च किती होतो माहितीये? 3,000 रुपये महिन्याला, बरोबर? तुमचा खर्च होतो 3,000 रुपये महिन्याला. सो तुम्ही जर 4 पेक्षा अधिक अल्गो करणार असाल, 4 किंवा 4 पेक्षा अधिक अल्गोज करणार असाल ना, तर तुम्ही हे इंडिव्हिज्युअल प्लॅन न घेताना सरळ इथे तुम्हाला खाली ऑप्शन असतो ऑल पास. ऑप्शन असतो स्ट्रॅटेजी ऑल पास अल्गोज. सो त्यात तुम्हाला मंथली प्लॅन भेटतो 3,000 रुपयाला. मंथली प्लॅन भेटतो 2,399 ला. ज्यामध्ये तुम्ही साधारणतः हे 49 अल्गो, हे 12 अल्गो म्हणजे झाले किती? जवळपास 61 अल्गो, हे 11 अल्गो म्हणजे झाले 73 आणि 87 80 अल्गोज करू शकता. म्हणजे महिन्याला 3,000 रुपये देऊन तुम्ही त्यामध्ये 80 अल्गोजचं सबस्क्रिप्शन मिळवू शकता. म्हणजे तुम्ही नॉर्मली 4 अल्गोज करायला गेला तुमचे 3,000 रुपये जाणार. त्यापेक्षा इथेच तुम्ही मंथली प्लॅन घ्या. इथे बघा स्ट्रॅटेजी ऑल ऍक्सेस पासवरती 3,000 रुपयाचा एक प्लॅन घेतला तुम्ही महिन्याभरासाठी, की तुम्ही त्यामध्ये 80 अल्गोज करू शकता मॅक्झिमम. तुम्हाला मग वाटतं 5 करायचे, 6 करायचे, 7 करायचे, 10 करायचे, किती करा. मी बघा सध्या 6 करतोय. माझ्याकडे हाच प्लॅन आहे. मी 6 अल्गो करतो. मला त्याच्यामध्ये जर वाटलं तर मी पुढे जाऊन अजून अल्गोज ऍड करू शकतो. तर जर तुम्हाला 2 पेक्षा अधिक अल्गो घ्यायचे तर तुम्ही ह्या गोष्टी, सॉरी 2 पेक्षा नाही 4 पेक्षा अधिक अल्गोज घ्यायचे, तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. 2 ते 3 अल्गोज करायचे ते इंडिव्हिज्युअल प्लॅनच घ्या, मग तिकडे तुमचे पैसे वाचू शकतात. एखादा अल्गो करायचा इंडिव्हिज्युअल प्लॅन घ्या, पण तुम्हाला जास्त कॅपिटल जास्त अल्गो करायचे असेल ही गोष्ट घेऊ शकता. प्रत्येक अल्गोला 1-1 लाख रुपये कॅपिटल लागतं. सो तशा प्रकारे कॅपिटल तुम्ही अरेंज करून त्याच्यानुसार काम करू शकता. ठीक आहे. सो हा बेनिफिट होता अल्गोज कंबाईन केल्याचा. असं नाही की मी 4-5 स्ट्रॅटेजी सांगितला त्याचा पोर्टफोलिओ वापरा, असं नाही. त्याचा रिझल्ट काय येतो, त्याचे रेशोज काय आहेत, त्याचा स्कोर काय आहे, ओव्हरऑल जर मी हा पोर्टफोलिओ यूज केला तर ओव्हरऑल ह्या पोर्टफोलिओचा मला इथे दिसतंय की एका महिन्याचे रिझल्ट काय आहेत, एका वर्षाचे रिझल्ट काय, तिथे बघा एका महिन्याचे काय, 3 महिन्याचे काय, 6 महिन्याचे काय, एका वर्षाचे काय, मॅक्स डॉट हे सर्व मला दिसतंय. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत मला कंबाईन अल्गोज करण्यासाठी. जेणेकरून मला समजतं की मी जर अल्गो कंबाईन केला तर माझे रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित होणार सिंगल अल्गोपेक्षा. ओके. सो मी ज्याही गोष्टी करतो तुम्हाला दाखवते, कोणते रिकमेंडेशन नाही. तुम्हाला जर अल्गोज यूज करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी धन या ब्रोकरची लिंक ऑलरेडी दिलेली आहे. तुमचं जर धनमध्ये अकाउंट आपल्या अंडर असेल किंवा तुम्हाला धनमध्ये आपल्या अंडर अकाउंट ओपन करायसाठी तुम्हाला भरपूर जास्त बेनिफिट्स या ठिकाणी मिळणार आहेत. आपण दर महिन्याला धनवरती विविध कोर्सेस घेत असतो आणि सोबतच मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मी तुम्हाला ना अशी ऑफर देणार आहे, जे लोक अल्गो यूज करतात त्यांच्याकडे अशी ऑफर देणार आहे जी तुम्हाला आत्तापर्यंत कुठेही भेटलेली नसेल, खास अल्गो यूज करणाऱ्यांसाठी. ओके. लवकरच गणपतीच्या आसपास मी ती ऑफर आणणार. ओके. तुम्हाला आधीच सांगतो. आणि सोबतच जर तुमचा अकाउंट आपल्याकडे धनमध्ये तुम्ही ओपन करणार असाल, तुम्हाला हा 7 दिवसांचा कमोडिटी ट्रेडिंगचा ऍडव्हान्स कोर्सही आपण फ्री देतोय. कालच अनाउन्समेंट केलेली, ऍडव्हान्स कोर्स फ्री देतोय. हा सुद्धा एक गणपतीच्या आसपास सुरू होणार आहे. सो नक्की अकाउंट ओपन करा, ऍक्टिव्ह करा, ट्रेडिंग करा. अल्गोज सबस्क्राईब तुम्ही करू शकता तुमच्या डिसिजनवरती. त्यानंतर तुम्हाला याचा नक्कीच कशा प्रकारे यूज करायचं, काय करायचं समजेल. सोबतच तुम्हाला जर अल्गो ट्रेडिंगचे सर्व अपडेट्स लाईव्ह मार्केटमध्ये हवे असतील, इथे बघा लाईव्ह मार्केटमध्ये मी मेसेज टाकत असतो, अल्गो रनिंग आहे किंवा अल्गो एक्झिट करा वगैरे वगैरे. मॅन्युअली एक्झिट करण्याबद्दल पण मी बोललेलो आहे आधी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे अपडेट्स हवे असतील तर सिंपल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ओके. अल्गोचं डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे. साधारणतः 900 लोक तिथे ऍड आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडे जाऊन नक्की फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. तिथे तुम्हाला अल्गोचे सर्व अपडेट्स भेटतील. तिकडेच तुम्ही आम्हाला धनचे अकाउंट ओपन केल्यानंतर मेसेज करू शकता. आमचा आयडी त्या ग्रुपवरती असतो. सो तुमचं अकाउंट आमच्याकडे धनमध्ये ओपन झालं की आम्हाला तिकडे मेसेज करा. आपली टीम तुम्हाला सेपरेट ग्रुपला ऍड करेल आणि तिकडे तुम्हाला सर्व बेनिफिट्स देऊन टाकेल. ठीक आहे. सो नक्की विचार करा, नक्की विचार करा. तुम्हाला हे अल्गो फक्त चेक करायचे असेल, म्हणजे ट्रेड नसेल करायचं, चेक करायचे असेल याचे रिझल्ट, तरी तुम्ही रिझल्ट रोजच्या रोज ट्रेड करू शकता, चेक करू शकता. समजा तुम्ही अल्गो सबस्क्राईब नाही केला तर तुम्हाला रिझल्ट चेक करायचे आहेत, तरी ते तुम्ही फ्रीमध्ये करू शकता. तुम्हाला सबस्क्राईब करण्याची गरज नाही रिझल्ट चेक करण्यासाठी. त्यासाठी फक्त अकाउंट ओपन करा, लिंक दिलेली आहे ऑलरेडी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. युट्यूबवरती बघायचा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. धन्यवाद.